बरं, आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही जो काही आवाज उठवताय, तुम्ही अनेक विधानं केली जी फार गाजतायत, की बाळासाहेबांचे संस्कार विकत घेतले नाहीत वगैरे. तर नेमकं काय असं झालं होतं, की तुम्हाला हे विधान नाही नाही घ्यावंसं वाटलं? मला ज्यावेळेला कालचाच हे आहे, महापौरांचा कसा अपमान होतोय हा विशाखाताईंनी मांडलेला मुद्दा होता. त्या मुद्द्यामध्ये मला हाच सांगायचा प्रयत्न होता की बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन चाललो असं म्हणून नाही चालत. बाळासाहेबांचे विचार आम्ही विकत नाही घेतलेत, आम्ही जगतो आहोत. मी हे वाक्य पुरं करायच्याच आधी गोंधळ घालायला सुरुवात केली. मग माफी मागा काय म्हणून? मी कुठल्या पक्षात आहे? पण काय नेमकं तुम्हाला सांगायचं होतं की बाळासाहेबांना विकत घेतलं असं म्हटलं गेलं, तर नेमकं काय म्हटलं गेलं? माझं म्हणणं ते होतं की भाजप पण नव्हतं, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला हे, पण आज बाळासाहेबांचे विचार म्हणजे भाजपपेक्षा मी माझ्याच पक्षातून फुटून गेलेल्या लोकांना विचारेन की बाळासाहेबांची काय इच्छा होती, त्या इच्छेचं काय करताय? बाळासाहेबांनी हे नाही सांगितलेलं, तुम्हाला विचार मांडायची वेळ असताना तुम्ही ते नाही मांडायचे, आणि तुम्ही जी कारणं देऊन गेलात त्याच कारणाला आता तुम्हाला फेस करावं लागतंय. तर तुमचं काय म्हणणं, तुम्हाला बोलून दिलं नाही की तुमचं स्लिप ऑफ टंग झालं नेमकं आणि त्यांनी असं पकडलं, काय झालं? लगेच ते रिॲक्ट झाले, माफी मागा वगैरे. मी तर मुळीच मागणार नाही, कारण मीच बाळासाहेबांचा स्वप्नात पण विचार करू नाही शकत की मी त्यांचा अपमान करेन. त्यामुळे माझ्या वाक्याचं किती विपर्यास झालं, त्याच्यानंतर जे बोललं जात होतं त्याच्यामध्ये दरेकर सगळ्या सभागृहाला म्हणाले शंडस, विरोधी पक्ष म्हणजे शंड आहे. आणि नेमका आमचा MS डिपार्टमेंट जेव्हा आम्ही म्हटलं हे ऐकलं का, तर म्हणतात मी ते ऐकलं नाही. मग मी विचारलं जे मी नाही बोलले ते कसं ऐकायला गेलं? मग काय नाही बोललात तुम्ही असं? मी हेच म्हटलं, ते काय म्हणाले बाळासाहेबांना विकलं. मी मुळात त्याचं बोललेच नाही. बाळासाहेबांना विकत घेणारा जोपर्यंत चंद्र आहे, सूर्य आहे, तारे आहेत, तोपर्यंत कोणाचीच हिंमत नाही बाळासाहेबांना विकत घेणं. तर मी कसं म्हणेन? म्हणजे माझ्या वाक्याचं न ऐकता महापौर मॅडम पण सांगतात मी ऐकलं. म्हटलं वा, तुमच्या बाजूला बसलेल्या MS शंड जोरात बोलले, ते कोणालाच ऐकायला नाही गेलं, आणि मी जे नाही म्हटलं ते बरं ऐकायला गेलं. याचा अर्थ ठरवून काही गोष्टी होत आहेत का? आम्ही तर आमचे विचार मांडणार, कारण आत्ता ज्या पद्धतीने आता तुम्हाला बजेटच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळे पडदे काढतोय आम्ही. आणि मीच पहिली मागणी केली की आम्हाला 3 वर्ष 10 महिने 8 दिवसाचा प्रशासकीय कामकाज कसं कसं केलं, काय काय केलं, त्याच्या आम्हाला पण अभ्यास करायचा आहे. कारण आम्ही जेव्हा उतरल्यानंतर हे सगळं स्थित्यांतर घडल्यानंतर साधे फोन पण उचलत नव्हते वॉर्ड ऑफिसर, बाकी तर लांबच. मग जर फोन उचलत नव्हते, इतक्या घडामोडी घडल्या त्या आम्हाला कळल्या पाहिजे आता. कारण आम्ही महानगरपालिकेचे आता ट्रस्टी आहोत 5 वर्षासाठी. तर आम्हाला हे गेल्या टर्ममध्ये अख्खी एक पूर्ण टर्म फुकट गेली विदाऊट नगरसेवक. मग त्याच्यामध्ये काय घडलं ते सांगावं ना. प्रशासनाने द्यावी श्वेतपत्रिका. बरं ती काय मी एकटीने मागितले का? भाजपचे योगेश सागर त्यांनी विधानसभेत मागितली. 3 का 4 आमदारांनी मागितली. का मागतायत ते? मग म्हणजे त्यांनाही तोच डाऊट आहे, कसं केलंय कारभार कळावा.